खरंच कॅनडातल्या शीख नेत्याची, त्या हरदीप सिंग निज्जातची हत्या जी झाली आहे ती भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने केली? हा प्रश्न लाखमोलाचा आहे, कारण याच प्रश्नामुळे भारत आणि कॅनडा यांच्यामधले राजनैतिक संबंध सध्या बिघडलेले आहेत. G20 आटोपताच मायदेशी परतलेल्या कॅनेडियन PM जस्टिन ट्रुडोंनी भारतीय राजदूताला कॅनडातून हाकलून लावले परवा. तर त्याला उत्तर म्हणून भारताने कॅनडाच्या राजदूताला घरचा रस्ता दाखवला. आपण पाहिले मागच्या काही महिन्यात परदेशातून खलिस्तानी चळवळ चालवणाऱ्या दहशतवाद्यांना टिपून टिपून मारलं जाते. भारताबाहेर ब्रिटन किंवा कॅनडासारख्या परदेशात बसून भारताचे तुकडे करण्याची स्वप्न बघणाऱ्यांना आणि पंजाबात दहशतवादी कारवाया करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना भारतातही पकडणं किंवा मारणं अशक्यप्राय वाटायचं. मग त्याच लोकांना परदेशात तिकडच्या सुरक्षा व्यवस्थेच्या कवचात असतानाही वेगवेगळ्या पद्धतीनं मारलं जाणं हे जरा चमत्कारिकच होतं. आणि त्यामागे रॉचा हात आहे असा आरोप होणं हे सुद्धा तितकंच चमत्कारिक होतं. कसं काय बुवा होत असेल? ज्या हरदीप सिंग निज्जारच्या मर्डरबद्दल हा बवाल उभा राहिला आहे, त्या निज्जारला जूनमध्ये कॅनडातल्या सरे काउंटीमधल्या एका गुरुद्वाराच्या पार्किंग लॉटमध्ये काही अज्ञात लोकांनी गोळ्या घातल्या आणि मारले. हे लोक कोण होते हे अद्याप तिथल्या पोलिसांनाही शोधता आलेलं नाही. पण कॅनडाच्या पंतप्रधानाला वाटतंय की हे काम भारताचं आहे. रॉच्या हँडलर्सनी निज्जरला गोळ्या घालून ठार केले, पण ठोस पुरावे मात्र नाही. याच मुद्द्यावरून ट्रुडोंनी भारतावर टीका करत तिथल्या आपल्या राजदूताला तात्काळ निष्कासित केलं. पंजाबनंतर जर सगळ्यात जास्त शीख कुठे असतील तर ते कॅनडामध्ये. आजच्या घडीला कॅनडामध्ये 18 ते 20 लाख शीख धर्मीय राहतात, पण कागदावर यांच्यातल्या फक्त 7 ते 8 लाख लोकांची नोंद आहे. पंजाबमधून मोठ्या प्रमाणात कॅनडाला मानवी तस्करी केली जाते. हे सुद्धा तुम्ही वर्तमानपत्रात वाचून, सोशल मीडियामधून, न्यूजच्या माध्यमातून माहिती असेल तुम्हाला. अगदी कंटेनर्समध्ये भरून लोक कॅनडाला अनधिकृतरित्या पाठवले जातात. दलेर मेहंदी सारख्या त्या पॉप सिंगर, तो लोकगायक, आपल्या कॅनडा दौऱ्यात भारतातून 200-250 गायक वादक लोकांची टीम घेऊन जायचा आणि येताना फक्त स्वतःसकट 20-25 लोक परत यायचे. उरलेले लोक तिकडे अनधिकृतपणे राहत होते. हा फंडा अनेक वर्ष चालवला गेला. यातून दलेर मेहंदीने करोडो रुपये कमवले, पण त्याचं बिंग फुटलं एक दिवस आणि तो काही वर्षांकरता जेलमध्ये सुद्धा गेला. ह्युमन ट्रॅफिकिंग हा कॅनडासाठी मोठा संवेदनशील विषय बनलेला होता, आजही आहे. कॅनडाच्या 3,80,00,000 लोकसंख्येत आज जे 7-8 लाख पंजाबी तिथे राहतात, त्यातले 30% लोक हे जन्मानं कॅनेडियन नागरिक आहेत, कारण त्यांचा जन्मच तिथे झाला आहे. 54% स्थलांतरित आहेत, मायग्रेट झालेले. 15% हे नॉन परमनंट रेसिडेंट्स आहेत, जे वर्किंग विजा किंवा टुरिस्ट विजावर आहेत. बाकीचे जे नोंद नसलेले जे अनधिकृत निवासी आहेत ते जवळपास नोंद असलेल्यांच्या तितकेच आहेत, म्हणजे त्याच संख्ये इतके आहेत. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात शीख समुदायाच्या लोकांनी वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपला जम बसवलेला आहे. रोजच्या जगण्याला आवश्यक सेवांमध्ये शिखांचे अनेक धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. शिखांची मॅनपॉवर ही कॅनेडियन नागरिकांपेक्षा स्वस्त असल्यानं कॅनडात पैसे कमवायला भारतातून मोठ्या प्रमाणात पंजाबी लोक तिकडे जात असतात. त्यांना तिथे संधीही उपलब्ध होते. 1991 नंतर कॅनडातल्या भारतीयांचा, विशेष म्हणजे शिखांचा, कॅनडात जाण्याचा कल जास्त वाढला आहे. आज कॅनडाच्या लोकसंख्येपैकी 2.21% लोक शीख आहेत, 2.21%. कॅनडा हे दुसरं पंजाब बनले जणू. तसं तर कॅनडाला आपण दुसरं पाकिस्तान म्हणू शकतो, कारण तिथूनच भारतविरोधी कारवायांचा एक नवा हब तयार झाला आहे. आणि एक दुसरं पंजाब आपण जसं म्हणतो, त्यामुळे तिथल्या सदन शिखांकडून देणग्या गोळा करून भारतातून हद्दपार केलेली खलिस्तान चळवळ ज्यांनी चालू केली आहे, असे काही फुकटे तिथे उभे राहिले. या चळवळीला धर्माशी जोडून पैसा बनवता येतोय हे समजलेले आणखी काही लोक यात उतरले. मग भारताबाहेर कॅनडा आणि UK पुन्हा खलिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला येऊ लागले. ही चळवळ मोठी होणार हे पाहून मग भारताच्या शत्रू राष्ट्रांनी या लोकांना जवळ केलं आणि त्यांना पैसा, शस्त्र, त्याचबरोबर इंटेलिजन्स सर्व्हिस पुरवायला सुरुवात केली. भारतातल्या अगदी शाहीनबाग आंदोलनापासून शेतकऱ्यांच्या आंदोलनातही ही खलिस्तानवादी मंडळी दिसत होती. यांचे काही म्होरके इंटरनेट आणि यूट्यूबच्या माध्यमातून जाहीरपणे भारताला आव्हानं देऊ लागले होते. अशा स्थितीत मोदी सरकार काय करते असा प्रश्न पडलेला असताना अचानक या खलिस्तान्यांच्या म्होरक्यांचे एक एक करत मुडदे पडायला सुरुवात झाली.
या लोकांना भारतात कुणी मारलं असतं तर उघडपणे बोलता आलं असतं की सरकारी एजंट्सनी यांना मारले. पण एकाला लंडनमध्ये, दुसऱ्याला कॅनडा, तिसऱ्याला भलतीकडेच पाकिस्तानात असं टिपलं गेलं. मग त्यांना भारतीय सिक्रेट सर्व्हिसेसच्या लोकांनी, रॉच्या लोकांनी मारलंय असं कसं काय बरं म्हणायचं. पण आरोप मात्र अजित डोभाल आणि रॉवरच होतो. तसे आरोप झाले. मागच्या आठवड्यात खलिस्तान चळवळीचा विदेशातला प्रमुख अमृतपाल सिंगचा एक हँडलर आणि कट्टर खलिस्तानी नेता जो ते नार्को टेररिझम चालवायचा, अवतार सिंग खांडा, लंडनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवरचे उपचार घेत असताना दगावला. खरं तर तो कॅन्सरने मरणारच होता, पण त्याला अजून बराच अवकाश होता. पण 10 दिवसांपूर्वी तो अचानक मेला. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता वर्तवली. हे विष त्याला कसं देण्यात आलं, कोणी दिलं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मे महिन्यात पाकिस्तानात लाहोरमधल्या सनफ्लॉवर सोसायटीच्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक घेत असलेल्या परमजीत सिंग पंजवार असं जे नाव आहे, त्या नावाच्या खलिस्तान कमांडो फोर्सच्या चीफला कोणीतरी समोरून गुड मॉर्निंग केलं. यांनी त्याला हात वर करून गुड मॉर्निंग केलं. इतक्यात त्याच्या मागून एक बाईक आली. बाईकवरच्या दोघांनी खिशातून बंदुका काढल्या आणि त्या पंजवारवर झाडल्या. पंजवार तिथेच ढेर झाला. पाकिस्तानात आश्रय घेतलेला एका खलिस्तानाचा असा अंत झाला. कोणी केला माहीत नाही, पण संशय अजित डोभाल आणि रॉवर घेतला जातो. त्याआधी जानेवारीत लाहोरच्या गुरुद्वाराबाहेर हरमीत सिंग उर्फ हॅप्पी PhD असं एक विचित्र नाव असलेल्या एकाला ठोकला कोणीतरी. हा हॅप्पी PhD 2016ला पंजाबमध्ये RSSच्या काही पदाधिकाऱ्यांना मारून देशाबाहेर पडाला होता. त्याचं उट्टं थेट पाकिस्तानात जाऊन कोणीतरी काढलं माहीत नाही, पण रोख मात्र अजित डोभाल आणि रॉकडेच आहे. मार्चमध्ये जेव्हा फुटीरतावादी अमृतपाल सिंगची भारतात पोलिसांकडून धरपकड केली जात होती, तेव्हा परदेशातल्या खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या भारतविरोधी कारवायांना वेग दिला होता. भारताच्या मोहिमांवर हल्ले झाले होते. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथल्या भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. आठवतोय तुम्हाला? खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर निदर्शनं केली होती आणि राजदूताला धमकावलं देखील की चले जाओ. भारताबाहेर पाकिस्तान, UK, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांसह अमेरिकेतही गुरपंतवन सिंग पन्नू नावाचा एक खलिस्तान समर्थक USA जस्टिस फॉर सिख्स नावाची एक संघटना चालवतो. हा भाषा कायद्याची बोलतो, पण भारतातलं शासन उलथवण्याची त्याला फोडणी दिलेली असते. दिल्ली बनेगा खलिस्तान अशा घोषणा दिल्या जातात. मोदी, जयशंकर, डोभाल आणि शाह यांना मारण्याची भाषा केली जाते. शहीद निज्जर ਨੂੰ समर्पित ਲੱਖਾਂ ਤੋਂ ਵੱਧ ਵੋਟ ਪਈ ਹੈ ਇੱਥੇ. ਇਸ ਗੱਲ ਦਾ ਐਲਾਨ ਹੈ ਕਿ ਜੰਗ ਭਾਰਤ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਨਾਲ ਜਿਹੜੀ ਲੱਗੀ ਸੀ ਉਹ ਸਿੱਖ ਕੌਮ ਦੇ ਹੱਕ 'ਚ ਪੈ ਰਹੀ ਹੈ. ਨਿੱਜਰ ਦਾ ਕਤਲ ਕਰਨ ਵਾਲਿਆਂ ਨੂੰ ਸੁਨੇਹਾ ਹੈ. This is a message to those who assassinated Najjar. We are calling for your political death. ਅਸੀਂ ਕਰਾਂਗੇ ਤੁਹਾਡਾ ਰਾਜਸੀ ਕਤਲ. ਮੋਦੀ, ਜੈ ਸ਼ੰਕਰ, ਡੋਵਲ, ਸ਼ਾਹ, we are coming for you. We are coming with the might of the pen and we are using the international laws. Yes, we are going to challenge the territorial integrity. Yes, we are going to challenge the sovereignty. We are going to balkanize India. भारतीय हुकूमत के टुकड़े टुकड़े कर देंगे. जिथे ईसाई निज्जर दा खून डुलिया उत्थों आजादी दी जंग शुरू होएगी. भारत के टुकड़े करांगे. अहद करदे असीं गुरुद्वारा साहब दे विच जिन्नी देर तक उन्हां दा राजसी कतल नहीं करदे असीं घरे नहीं जा रहे. तुसीं साथ दिओ. दिल्ली बनेगा, दिल्ली बनेगा, दिल्ली बनेगा, दिल्ली बनेगा. 29 अक्तूबर ਨੂੰ ਮੁੜ ਵੋਟਾਂ ਪੈ ਰਹੀਆਂ ਇੱਥੇ. मोदी या अशा भारतविरोधी तत्वांवर तिथली स्थानिक सरकार लोकशाहीच्या नावाखाली कुठल्याच ॲक्शन घेत नाही, कुठलीच कारवाई करत नाही. उलट बढावा देत असतील
तर भारतानं या फुटीरतावादी विषवल्लींना परदेशात फुलताना भरताना फक्त बघत बसायचं हा खरा कळीचा मुद्दा आहे. कॅनडाचं म्हणाल तर पंतप्रधान जस्टिन ट्रुडोच्याच बुडाखाली आग लागली. त्याला आपलं पंतप्रधानपद वाचवण्यासाठी कुठला तरी मुद्दा होता. कॅनडात तर दर आठवड्याला पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचं रेटिंग जाहीर केलं जातं. त्या ट्रुडोच्या बायकोनं त्याला सोडचिठ्ठी दिली, डिवोर्स झाला त्यांचा. कारण काय तर ट्रुडो म्हणे समलैंगिक आहे, गे आहे. आता हे असे हलके तर एवढी नाचक्की झालेली असताना ट्रुडोला आपलं नाक वाचवण्यासाठी जर खलिस्तान्यांच्या खात्म्याबद्दल चिंता वाटायला लागली तर तो एक स्टंट आहे. म्हणे कॅनेडियन सॉईलवर कॅनेडियन सिटीजनचा खून आम्ही खपवून घेणार नाही, हा आमच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे. अरे आपली ढासळलेली लोकप्रियता सावरण्यासाठी जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांच्या चळवळीला कॅनडाच्या सार्वभौमत्वाशी जोडायला निघालाय. त्यातूनच त्यांनी आपल्या राजदूताला हाकलून लावलं भारताच्या. त्यांनी हाकललं तर आपले लोक काय गप्प बसतील? आपल्या परराष्ट्र खात्यानं त्या कॅनेडियन राजदूताला मोजून 5 मिनटं दिली म्हणे घर खाली करायला. 5व्या मिनिटाला निघायचं 100च्या स्पीडनं लगेच. मित्रो, भारतात घुसून आपल्याला टपली मारून जाणारे आपले शेजारी आपण इतकी वर्ष सहन केले कारण आपलं बुळसट नेतृत्व, तोंडावर चिकटपट्टी लावलेली आणि दोन्ही हात जॅकेटाच्या खिशात, तर आत काय टेबल टेनिस खेळायचे का काय आणखी करायचे माहीत नाही, अशा लोकांना कोण टरकणार हो, नाही का? पण आता आमचा नेता 56 इंचाचा छातीवाला आहे. भारताला विश्वगुरू बनवण्याच्या ध्येयानं पछाडलेला आहे. जगाला मित्रत्वाने मदतही करायला आम्ही मागे पुढे बघत नाही. पण आमच्या कानात बोटं घालणाऱ्यांना आणि ती बोटं घालून नंतर खाजवणाऱ्यांना त्यांच्या देशात जाऊन ठोकण्याचं धाडस, तेवढा आत्मविश्वास, हे करून दाखवण्या इतकी ताकद आज आमच्या यंत्रणांमध्ये आली आहे, याची ही झलक होती. भारताच्या महासत्ता बनण्याआड ही खलिस्तानी चळवळ येऊ शकते. भारतात होणाऱ्या स्पॉन्सर्ड आंदोलनांमध्येही जॉर्ज सोरोज इतकंच या खलिस्तानांचं नेटवर्क काम करतं हे ओळखलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार डोभालांना कामाला लावून ही चळवळ उद्ध्वस्त करण्याचा जो विडा उचलला आहे, त्यात कॅनेडियन जस्टिन ट्रुडो जर उगाच वळवळ करत असेल तर त्याला त्याची जागा मोदीजी दाखवतीलच. अहो, ज्याचं विमान आता G20ला आला तेव्हा बिघडलं होतं, विमान बिघडतं यांचं, 5 दिवस नादुरुस्त होतं, तर हे पाहून त्याची टरकलीच होती. कारण मोदींची माणसं कॅनडात जाऊन कोणालाही ठोकतात तर मी तर दिल्लीतच आहे, त्याच विमान बिघडलंय, पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. भारतानं देऊ केलेलं विमान देखील या घाबरलेल्या राष्ट्राध्यक्षांना नाकारलं. काय सांगावं, त्या विमानात बसून मी निघालो कॅनडाला आणि अर्ध्यातच कुठेतरी पाडलं तर गंमत केली. काही म्हणा, त्या अमेरिकेत बसून टिवटिव करणाऱ्या पन्नूचंही आता धाबं दणंडलेलं आहे. तो काही म्हणो, त्याचंही धाबं दणंडलेलं आहे. जो भी होता है दोस्तों, अच्छे के लिए होता है. और अभी जो डर हिंदुस्तान का फैला हुआ है, ये डर अच्छा है, डर अच्छा है. धन्यवाद, नमस्कार.